नमस्कार मित्रांनो. काही नाती अशी असतात जिथे प्रेम असतं, काळजी असते आणि जबाबदारीही असते. पण तरीही दोघं एकमेकांपर्यंत पोहोचत नाही. एकमेकांना समजून घेत नाही. मेष राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी ही जोडी तशी पाहिली तर खूपच बॅलन्स्ड वाटते. म्हणजेच एकमेकांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे स्वभाव आहेत ते एकमेकांना सांभाळतात असंच बाहेरून काहीसं वाटतं. तो घाई करणारा, धावणारा, ती सगळं नीटनेटकं लावणारी. तो इम्पल्सिव्ह, ती विचार करून चालणारी. तो ॲक्शन ओरिएंटेड, चल करूया का असं म्हणणारा, इनिशिएटिव्ह घेणारा. ती आधी व्यवस्थित विचार करूया आणि मग निर्णय घेऊया असं म्हणणारी. सुरुवातीला याच फरकामुळे दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात. त्याला तिचा समजूतदारपणा आवडतो. तिचं व्यवस्थित असणं आवडतं. तिला त्याचा आत्मविश्वास आवडतो. त्याची धडपड आवडते. त्याचा बिनधास्त स्वभाव आवडतो. तो तिच्या आयुष्यात एक्साइटमेंट आणतो. ती त्याच्या आयुष्यात स्थिरता, स्टॅबिलिटी आणते. खरं पाहायचं झालं तर हे जे दोन्ही स्वभाव आहे, ज्योतिषशास्त्रानुसार हे पूर्णपणे वेगळे आहे. षडाष्टकात येणाऱ्या या दोन्ही राशी आहे, मेष राशी आणि कन्या राशी. यांना मृत्यू षडाष्टक असं म्हणतात. पण मृत्यू षडाष्टक याचा अर्थ प्रत्यक्ष मृत्यू असं मात्र अजिबात नाही. अर्थात त्यांचे जे स्वभाव आहेत ते संपूर्णतः भिन्न असतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार त्रास येऊ शकतात किंवा येतातही. 40 नंतर जर पाहायचं झालं तर हेच जे दोन स्वभाव आहेत ते एकमेकांना थकायला लावतात. मेष राशीचा पती, तो कधीही आयुष्यात थांबत नाही. नेहमी कृतिशील. एका जागेवरती स्थिर बसणं त्याला काही आवडत नाही. त्याच्या मनात कायम एक अग्नी सदैव तेवत असतो. काहीतरी करायचंय, काहीतरी मिळवायचंय, कुटुंबासाठी उभं राहायचंय. तो प्रेम करतो, पण त्याचं प्रेम शब्दात कमी असतं. तो जबाबदारी उचलून प्रेम दाखवतो. त्याची प्रेमाची भाषा थोडी वेगळी असते. तो असं कधी म्हणणारही नाही की मी तुझ्या वाचून जगूच शकत नाही. पण तो स्वतःला झिजवतो, फक्त कुटुंब सुरक्षित राहावं याकरता. अश्विनी नक्षत्राची घाई, भरणी नक्षत्राची जबाबदारी आणि कृत्तिकेची स्पष्टता, हे सगळं त्याच्या स्वभावात खोलवर रुजलेलं असतं. त्याच्यात लीडरशिप क्वालिटीज असते, पण त्याचबरोबर हट्टीपणाही असतो. त्याला नेहमी असं वाटतं, मी जे करतोय ते बरोबरच आहे. आणि कधीकधी तो समोरच्याच्या भावना, त्याचे विचार पूर्णपणे ऐकूनही घेत नाही. झटकन रागावतो, पटकन निर्णय घेतो आणि त्याला वाटतं विषय तिथेच संपला. पण त्याच्या काही शब्दाचा परिणाम हा समोरच्याच्या हृदयात खूप खोलवर रुतून बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला कन्या राशीची पत्नी, ती अतिशय व्यवस्थित, नीटनेटकी, टापटीप. तिला भावना चांगल्याच समजतात. पण भावना दाखवण्यापेक्षा व्यवहार नीट ठेवण्यात ती जास्त विश्वास ठेवते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, तर प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे जबाबदारी. प्रेम म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात ठेवणं. जसं की औषध घेतलंस का? वेळेवर जेवलास का? इतका ताण घेऊ नको. ही तिची प्रेम व्यक्त करण्याची परिभाषा असते. उत्तर फाल्गुनी नक्षत्राची जबाबदारी, हस्त नक्षत्राची कुशलता आणि चित्रा नक्षत्राचं परफेक्शन हे तिच्या स्वभावात असतं. ती प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित ऑब्झर्व करते. निरीक्षण क्षमता तिची अतिशय उत्तम असते. छोट्यात छोटी गोष्टीही तिच्या नजरेतून सुटत नाही. आणि कधीकधी याच स्वभावामुळे ती जास्त क्रिटिकल बनते. तिला सगळं योग्य हवं असतं, व्यवस्थित हवं असतं. आणि जेव्हा गोष्टी तिच्या मनासारख्या होत नाही, तेव्हा ती नकळतपणे टोमणे मारायला लागते. सुरुवातीला मेष राशीच्या पतीला वाटतं,
ती माझं आयुष्य व्यवस्थित करते आहे. आणि कन्या राशीच्या पत्नीला सुद्धा असंच वाटतं, तो माझ्या आयुष्याची ताकद आहे. माझ्यात आत्मविश्वास त्याच्यामुळेच जागतो. पण हळू त्याला तिचं सतत चुका दाखवणं त्रासदायक वाटू लागतं. आणि तिला त्याचा इम्पल्सिव्ह स्वभाव, त्याचा पटकन निर्णय घेणं हे आवडत नाही. ती म्हणते, "थोडा विचार तर कर." तो बिनधास्तपणे खर्च करतो आणि ती फ्युचर प्लॅनिंग करत असते. तो रागात बोलून जातो. ती मात्र मनात साठवते. आणि हळूहळू दोघंही एकमेकांना समजून घेण्यापेक्षा एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करू लागतात. तो बाहेरच्या जगात धावत राहतो. ती घर, मुलं, जबाबदाऱ्या, फायनान्सेस हे सगळं काही मॅनेज करत राहते. तो विचार करतो, मी इतकं सगळं करतोय, तरी खुश का होत नाहीये? आणि ती विचार करते, मी एवढं सगळं सांभाळते आहे, तरी याला काही माझी कदर नाही. आणि इथूनच नात्यातली ऊब कमी व्हायला लागते. संवाद राहतो, पण तो इमोशनल राहत नाही. बिल भरलं का? मुलांच्या फीजचं काय झालं? हे काम पूर्ण झालं का? पण तू आतून ठीक आहेस ना? कसा आहेस तू? हा प्रश्नच हरवतो. तो घरी येतो, थकलेला असतो. ती दिवसभर मेंटली एक्झॉस्ट असते. तिला त्याच्याशी बोलायचं असतं, पण तो शांत. तो कधी फक्त शांतताच शोधत असतो. ती त्या शांततेला दुर्लक्ष समजते आणि काहीतरी बोलते. तो चिडतो. तो काहीतरी बोलून जातो. ती ते मनात साठवते आणि नात्यामध्ये न बोललेले विचार, मुद्दे वाढायला लागतात. वय वाढतं तसं दोघांमध्येही बदल होतात. त्याची ऊर्जा आता थोडी कमी पडू लागते. तिचा मानसिक थकवा वाढतो. तो अधिकच चिडका होतो. ती अधिकच सेन्सिटिव्ह होते. पण दोघंही एकमेकांसमोर हे मान्य मात्र करायला तयार नसतात. मोकळेपणाने बोलायला मात्र तयार नसतात. कधी कधी घरात इतरही माणसं असतात. त्यांची मुलं, त्यांची मतं, त्यांची तुलना कधी न कळत ती त्याला इमॅच्युअर्ड समजते. अजून छोट्या मुलासारखाच आहेस असं तिला वाटतं. तो तिला ओव्हर क्रिटिकल म्हणतो. थोडी जास्तच विचार करतेस. ओव्हर थिंकिंग थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. आणि अर्थातच यामुळे गैरसमज वाढत जातात. मुलं तर मोठी होत असतात. ज्यांच्या भोवती आयुष्य फिरत होतं, ती त्यांच्या आयुष्यात आता व्यस्त झालेली असतात. आणि अचानक दोघंही एकमेकांसमोर उभे राहतात. पण मनाने मात्र दूर गेलेले असतात. ती कधी आरशातच स्वतःला पाहते आणि विचार करते, मी इतकं सगळं केलं, पण मी कशी आहे असं मात्र कोणी काही कधी विचारलं नाही. तो एकटा बसतो आणि सहजच विचार त्याच्या मनात येतात. एवढी सर्व धडपड करूनही घरात शांतता का नाही? आणि अशा वेळी जर मेष राशीच्या पतीनं थोडं थांबायला शिकलं आणि ती काय बोलते आहे नेमकं हे पूर्णपणे ऐकलं, जर कन्या राशीच्या पतीने सुद्धा पतीच्या नेहमी चुका शोधण्याऐवजी त्याच्या प्रयत्नांचं जर का कौतुक केलं, जर दोघांनी रोज फक्त 15 मिनिटं मनापासून एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली, जर तिने ॲडवाईस देण्याआधी त्याला समजून घेतलं आणि त्याने तिच्या मेहनतीची दखल घेतली, महिन्यातून 2दा दोघांनी फक्त पती आणि पत्नी म्हणून वेळ घालवावा. जर टोमणे थांबवून ॲप्रिसिएशन सुरू केलं, तर हे नातं पुन्हा उबदार होऊ शकतं. आणि कधीकधी जेव्हा स्वभावांचा संघर्ष वाढतो, तेव्हा योग्य मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते. ज्योतिषीय दृष्टिकोनातून दोघांवर होणाऱ्या ग्रहांचा प्रभाव, दशांचा, स्वभावाचा अभ्यास केला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. कारण कधीकधी समस्या प्रेम नसण्याची नसते, तर प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असण्याची असू शकते. शेवटी
मेष राशीचा पती, तो आतून शांतता शोधत असतो आणि कन्या राशीची पत्नी, ती आतून फक्त तिचे प्रयत्न जाणवावेत, समजून घ्यावेत, ॲप्रिसिएशन व्हावं, असं कुठंतरी तिला वाटत असतं. आणि जेव्हा अग्नी आणि भूमी एकमेकांविरुद्ध उभे राहत नाही, तेव्हा ते मिळून एक मजबूत, स्थिर आणि आयुष्यभर टिकणारं नातं तयार करतात. धन्यवाद.